असं ध्येय मनात कोरण्यासाठी असा हा कार्यक्रम इथे घडलेला आहे। त्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी आतापर्यंत आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं असं आमच्या विधानसभेचे आमदार संजय भाऊ पुराम, त्यानंतर मला आता इथे एकदा प्रश्न पडला, मलाही वाटायचं की 45 मिनिटाचा पिरियड घेण्याची शक्ती फक्त मास्तरांच्याच हातात असते, पण तो आज मला असं वाटलं की नाही, मास्तरांचे मास्तर कोणी राहतात। कविताताईलाही पाहिलं मी, याच्या पूर्वीच्या सगळ्या कार्यक्रमात ऐकत होतो, तर बिलकुल 5 नाही 3-4 मिनिटात त्यांचं भाषण संपायचं। उमेश भाऊलाही पाहिलं की थोडक्यात बोलायचं, खतम करायचं। आणि त्यातल्या त्यात मी कधी डांगे साहेबांना ऐकलं नव्हतं, पण आज त्यांनी एवढं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याचं कारण आहे। आणि प्रतापरावांना तर सवालच नाही, त्यांच्या नावातच प्रताप आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी जे केलं ते आज सांगितलं, त्यांनी जे केलं ते सांगितलं, काही फालतू काहीच सांगितलं नाही, जे केलं ते सांगितलं। त्याच्यामुळे सगळ्यांना मनातलं वाटलं, हे जे सांगत आहे ते मनातून सांगत आहे। त्याच्यामुळे अशा सगळ्या महानुभावांचं मी इथे दीनबंधूतर्फे सगळ्यांचा आभार मानतो। आणि इतकं सुंदर पक्वान्नाचं जेवण सगळ्यांनी इथे खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे माझं काम फक्त लोणच्याचं आहे। लोणचं असतं की नाही, सगळं चांगलं खाल्लं गोड वगैरे बिलकुल, की पचायसाठी काय पाहिजे, एक असं बोट लावायचं लोणच्याला आणि चाटायचं, तेव्हा थोडंसं चांगलं वाटतं। त्याच्यामुळे मी सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना इथे एकच विनंती करतो की कधी नव्हे असं सुंदर आपल्याला इथे अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका मिळाली आहे। या अभ्यासिकेचं सगळ्यांनी मनातून त्याचा उपयोग करून घ्या। सगळ्यांनी सांगितलं आहे, स्वतःच्या सगळ्यांच्या भाषणाचा एकच मतितार्थ होता की काही घडायचं असेल तर स्वतःला तयार करा। ना तुमची आई मदत करणार, ना बाप मदत करणार, भाऊ नाही, बहीण नाही, समाज नाही, ते सगळे पाय ओढायचं काम करतात। एक लक्षात ठेवा, थोडंही समोर गेलं तर कोणीतरी तुमचा पाय ओढायचा प्रयत्न करतो। एक गोष्ट सांगतो, सगळे गोष्ट सांगत आहेत, एका विमानातून सामान देतात, तसं एका विमानामध्ये मोठे मोठे कंटेनर होते आणि त्या कंटेनरमध्ये बेडकं होते, मेंढूक माहित आहे ना। त्या सगळ्या कंटेनरवर जपान लिहिलं होतं, कुठे अमेरिका लिहिलं होतं, कुठे असं तसं भारतही लिहिलं होतं। पण त्या सगळ्या कंटेनरमध्ये झाकणं होते, फक्त भारताच्या कंटेनरला झाकणच नव्हतं। सगळेजण विचारायला लागले, असं कसं आहे, भारताच्या कंटेनरला झाकण का नाही आहे? तो ते म्हणे, चिंता मत करो, ये भारत है, जो भी बाहर निकलने का प्रयास करेगा दूसरा उसकी टांग खींचेगा, इसलिए इसको कोई ढक्कन लगाने की जरूरत नहीं। मग तुम्ही सांगा, असे मेंढकं व्हायचं आहे का? त्याच्यामुळे चांगले, गुणवान, शीलवान, धैर्यवान असे आपण विद्यार्थी घडवा आणि समोर जा। या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचं प्रतापरावांच्या भाषणात मग असे ऐकलं मी की खूप मोठा झाला तरी काही फायदा नाही। आपल्या इथे देवरीला अनेक अधिकारी आले, पण अनेकांमध्ये कोणाचं नाव येतं? प्रतापराव वाघमारे। दुसरं नाव कोणाचं येते अजून? राजमाने। पहा कसा नाव आलं, का बरं नाव आलं? काहीतरी असामान्य घडून दाखवलं। आणि असामान्य काय घडून दाखवलं की तुमच्या आमच्या मनामध्ये जे पाहिजे, तुम्हाला जे आवडत होतं तेच त्यांनी करून दाखवलं। व्यसनाधीन झालेल्या मुलांना चांगलं घडवण्याचं काम राजमानेंनी केलं। गुटखा बंद केला, दुकान बंद केली, आवडलं ना सगळ्यांना। राजमाने साहेबांच्या नंतर प्रताप वाघमारेंनी काय केलं, मी त्यांच्यासोबत होतो, छोट्या छोट्या आदिवासी भागातल्या लोकांना जे कास्ट सर्टिफिकेटसाठी रांग लावायचे, पाय झिजून जायचे, चपला झिजून जायच्या, त्यांना एकदम सोपं काम करून दिलं। त्यांच्या दारी जाऊन कास्ट सर्टिफिकेट दिल्या,
त्यांच्या दारी जाऊन सगळे त्यांच्या योजना दिल्या, त्याच्यामुळे ते हवे हवेसे वाटले. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात हवे हवेसे वाटले पाहिजे. या शुभेच्छा देतो. सगळ्यांना पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.